नमस्कार, मी जोशनाज किचन अँड फॅशनमध्ये तुमचं स्वागत आहे. 26 जानेवारी निमित्त आपण एक रेसिपी बघणार आहोत. तर चला मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. एक बाउल घेतलेला आहे. आता त्या बाउलमध्ये माझ्याकडे बारीक रवा आहे. तुम्ही जाड रवा असेल तर थोडा मिक्सरला लावून घ्यायचा आहे. 1 वाटी रवा घेतलेला आहे मी. आणि आता 1 वाटी, त्याच वाटीने आपण 1 वाटी दही घ्यायचं आहे. हे बघा, दही घ्यायचं आहे. आता हे मिश्रण आहे ते आपल्याला एकजीव करायचे. तुम्ही हे मिश्रण आता आपल्याला बघा विस्करने करू शकता किंवा स्पूनने करू शकता. पण विस्करने केलेलं म्हणजे दह्याच्या ज्या गाठी असतात त्या लगेच व्यवस्थित होतात. म्हणजे पाण्यासारख्या म्हणजे विरघळत हे होतात, मिक्स होतात व्यवस्थित. तर असं बघा मिश्रण एकजीव करायचं आहे. हे एकदम घट्ट झालं आहे. तर त्याच वाटीत मी थोडं पाणी ओतून त्या मिश्रणात टाकलेलं आहे आणि परत मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, हे मिश्रण आता मिक्स करून व्यवस्थित घेतलेलं आहे. आत्ता याला आपण रवा चांगला फुगण्यासाठी, कारण रवा फुगायला थोडा वेळ लागतो, म्हणून आपल्याला एक 15 मिनटं हे साईडला ठेवायचं आहे झाकून व्यवस्थित, म्हणजे रवा व्यवस्थित फुगतो. हे बघा, आता रवा 10-15 मिनटानंतर मी परत अजून त्या बॅटरमध्ये थोडंसं पाणी ओतून मिक्स करत आहे. हे बघा, चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि बॅटर हे आपल्याला चांगलं असं म्हणजे मिक्स व्यवस्थित असं जसं विस्करने मी हे करते तसंच करून घ्यायचं आहे. मीडियममध्ये झालं पाहिजे. जास्त पातळही नको, जास्त घट्टही नको, मीडियममध्ये पाहिजे आपल्याला ते बॅटर. आता 3 वाट्या घेतलेल्या आहेत. त्या वाट्यामध्ये आपल्याला समान असं ते बॅटर टाकायचं आहे. म्हणजे बरोबर सगळीकडे सेमच पडलं पाहिजे बॅटर. ते म्हणजे तिन्ही वाट्यात एकसारखंच बॅटर पाहिजे. बघा, मी ओतत आहे एकसारखंच बॅटर. आता बॅटर ओतल्यानंतर आपल्याला यात इनो टाकायचं आहे. 1 इनोचं पॅकेट घेतलेलं आहे आणि तिन्ही वाट्यामध्ये मी थोडं थोडं टाकत आहे. आणि आता हे ॲक्टिव्ह करण्यासाठी आपल्याला त्यावर 1-1, 2-2 ड्रॉप आपल्याला पाणी टाकायला लागणार आहेत. बघा, मी तेवढं टाकते, तेवढं टाका. 1 स्पून टाका वाटलंच तर, तेवढंही चालेल. आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, मी जशी घेत आहे तसं सगळं मिक्स तिन्ही वाट्यातले मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, असं व्यवस्थित तिन्ही वाट्यामधलं मिक्स करून व्यवस्थित असं घ्यायचं आहे आपल्याला. हे रेडी आहे. तोपर्यंत आपण इथे एका पॅनमध्ये ही जाळी टाकलेली आहे आणि त्यात थोडंसं पाणी ठेवलेलं आहे आणि झाकण ठेवून एक थोडी उकळी येऊ द्यायची आहे त्याला. चांगली अशी उकळी येऊ द्यायची. जाळी नसेल तर तुम्ही एक प्लेट असते ती उलटी टाकली तरी चालेल. आणि हा केकचा टीन आहे. त्या टीनला आता आपण तेल टाकून, बघा मी एवढं टाकलेलं आहे, तेल टाकून सगळीकडनं आपल्याला असं म्हणजे ग्रीस करून घ्यायचं आहे. जसं मी हाताने करते, तुम्ही ब्रशने करू शकता. आता 1 वाटी घेतलेली आहे. त्या 3 वाट्यामधले 1 वाटी घेतलेली आहे आणि त्यात मी ह्यात हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिना आणि लसूण आहे, ह्याची पेस्ट आहे माझ्याकडे, ती मी यात टाकली आहे. आणि सगळं एकदम एकजीव करायचं आहे आपल्याला हे सर्व बॅटर. हे बघा, एकजीव करायचं आहे. नंतर आपल्याला यात थोडंसं ॲपल ग्रीन कलरचा फूड कलर आहे, तो मी टाकलेला आहे. तुम्ही जर म्हणजे तुम्हाला नको टाकायचं वाटतं तर तुम्ही तो स्किप करू शकता. पण कसं कलर जो आपण म्हणजे 26 जानेवारी निमित्त म्हणजे ढोकळा बनवते, तर तो कलर थोडासा आला पाहिजे म्हणून मी फूड कलर टाकलेला आहे. आणि मी त्या टीनमध्ये सगळं ते 1 वाटीमधलं जे बॅटर होतं ते टाकलेलं आहे. आता बघा, इकडे उकळी चांगली आलेली आहे. हे बघा, आता थोडंसं बारीक केलं आहे गॅस मी आणि मीडियम गॅसवरती हे आता 10 मिनटं ठेवायचं आहे आपल्याला. आणि आता तुम्ही म्हणाल की हे तर बघा, त्या होलावरही मी पिठाचा थोडासा गोळा आहे तो मी बंद करून घेतलेला आहे. 10 मिनटानंतर हे बघा, हे चेक केलं आहे. चेक केल्यानंतर आता आपल्याला जे व्हाईट बॅटर आहे त्यात 1 वाटी झाली. आता ही दुसरी वाटी आहे. जे फक्त व्हाईटच आपल्याला तिरंगाचा कलर असतो तो व्हाईट बॅटर टाकायचा. तर व्हाईट बॅटर नॉर्मली टाकलेला आहे मी.
हे बघा सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे. यालाही आपण 10 मिनटं द्यायचं आहे. 10 मिनटानंतर परत चेक करायचं आणि परत लास्ट कलर टाकायचा. आणि तुम्ही म्हणाल की मी यात मीठ टाकलं नाही, कारण दही होतं त्यामुळे दह्याचं म्हणजे जर मीठ टाकलं असतं तर जास्त मिठाचं प्रमाण झालं असतं, म्हणून नाही टाकली मी. वाटीमध्ये ऑरेंज रेड कलरचा फूड कलर टाकला आणि मिक्स करून बॅटर घेतलेलं आहे. आता हे जो व्हाईट कलर म्हणजे हे टाकलेलं होतं बॅटर, तेही चांगलं असं 10 मिनटानंतर हे झालेलं आहे व्यवस्थित. म्हणजे हे बॅटर आपण याच्यावरती आता टाकू शकतो, म्हणून नाहीतर ते मिक्स होईल म्हणून थोडंसं खालचं बॅटर थोडं शिजलं की मग टाकायचं आहे आपल्याला. आता हे ऑरेंज कलरचं टाकलेलं आहे. आता ह्याच्यावरती परत 10 मिनटं ठेवायचं आहे, कारण खालचे दोन्ही बॅटर झालेले आहेत मोस्ट ऑफ, आणि वरचा जो लेअर आहे ते 10 ते तुम्ही चेक करायचं आहे. चेक केल्यानंतर बघायचं आहे की बा टूथपिकने काय होते. आता हे 10 मिनटं होऊन गेलेले आहे त्याला, तर मी चेक करून झालं आहे. तर आता हे मी थंड व्हायला ठेवलेलं आहे. आता थंड झाल्यावरती केक बघा, मी साईडने बघा चेक केलेलं दिसतंय तुम्हाला, टूथपिक टाकलेली आहे. साईडने बरोबर कडा साईडने ओपन करायचे आहेत आपल्याला. ओपन केल्यानंतर वरती प्लेट ठेवली आहे आणि आपण हे असं पलटी मारून घ्यायचं आहे बघा. तर ग्रीन कलर आहे तो वरती दिसणार तुम्हाला, हे बघा. आणि बघा कसं कलर दिसतो, हे बघा रंगाचे 3 कलर, हे बघा मस्त असं दिसतंय आणि मस्त असा ढोकळा होतो. आता आपण फोडणी करायला घेऊया. आता तेल टाकलेलं आहे, मस्त असे 5-7 कढीपत्त्याची पानं, मिरची टाकणार आहे मी, आणि आता मोहरी टाकायची आहे, चांगलं तडतडू द्यायचे, आणि साखरही टाकायची आहे यातच 1 स्पून, आणि थोडं पाणी टाकलं आहे बघा मी. चांगलं उकळी द्या. मीठ टाकले आणि हिंग टाकले थोडंसं. आता हे तयार आहे फोडणी. आता याच्यावरती मी थोडीशी आधी फोडणी टाकून घेतलेली होती, आणि आता मी कट करून घेत आहे, दाखवते तुम्हाला बघा. मस्त असं उभ्या आणि आडव्या दोन्ही साईड सर्व अशा म्हणजे बरोबर ढोकळ्याचे जेवढा आकार असतो तुम्हाला जसा पाहिजे तसा करू शकता. मी तसं करते व्यवस्थित. हे बघा मस्त असं. आता याच्यावरती आपण जे फोडणीचं होतं ते पाणी परत टाकणार आहोत. आधी थोडं टाकलं आणि परत आता टाकणार आहे, कारण आपण कट केलेलं आहे त्यामुळे साईडने बरोबर असं तर पाणी जाऊन स्पंज सारखं तयार होतं. हे बघा किती मस्त असं स्पंज हे होते बघा. जाळी व्यवस्थित अशी जाळी तयार झालेली आहे या ढोकळ्याला, आणि मस्त असं तिरंग्याचा कलर आलेला आहे, आणि खायलाही मस्त लागतं. मी चटणीसोबत सर्व केलेला आहे. तुम्ही नक्की करून बघा. तिरंग्याचं काहीतरी मुलांनाही घरात वेगळं म्हणून, आणि आपलं म्हणजे रिपब्लिक डे आहे तर त्याच्यासाठी म्हणून तुम्ही करू शकता. तर नक्की बनवा आणि मुलांनाही द्या खायला, आणि मुलंही खूप आवडीने, आणि वेगवेगळा कलरफुल आहे म्हणून मुलं आवडीने खातील. तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा की कसा होता ते. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घंटीचं बेल आयकॉन प्रेस करून ऑल इथे क्लिक करा, म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करत जाईन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.